गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. ऊन आहे सकाळ सकाळचं. व्हायटामिन डी. माझी अवस्था अशी दिसते कारण मी झोपेतून आता सुटलीये. ओ माय गॉड, दिसली का द कादंबरी कशा आहे का गाईज? हिला अनफॉलो करून टाका. मी घेतले पण तुझं पाठ दिसते. पाठ दिसते तुझ्या पाठीने लोक ओळखतात का? चला गाईज ब्रश कर. ब्रश करायचं. भाजून घेतात आणि ते बाजूला ठेवणार आणि पोहे. हार्दिक पांड्यावर इन्स्पिरेशन आहे. विचार करतो मी की तू बस बोलू नकोस. लग्नाच्या अगोदर मला पोरगा लग्नाला असावा. हार्दिक पांड्याचं थोडी पोरगा होता त्याच्या लग्नात. मग पागलच काय, एक वर्षा पोरगा. आता आम्हाला सगळे टाकून चालले आहेत. मी प्रांजल, पारस, सावली. आम्ही चौघं घरी आहे आणि हे आम्हाला सोडून. आणि आमच्या अंगावर केवढं काम टाकलंय ना यांनी. बघ हे बघा, हे सगळं करायचंय. टॉप मारायचंय, किचन मधलं करायचंय. बापरे, मला काय माहिती. तुम्ही वा इकडे एवढं छान वाटतंय ना मला. काय काढू गाईज? आता मी पूर्ण घर आवरून, भांडी वगैरे घासून, कचरा काढून, खळ्यातला कचरा काढून करून आता आम्ही जरा रेस्ट घेतली आहे. प्रांजल चालली अंघोळीला आणि झोप येते कारण आम्ही काल मी, सावली आणि प्रांजल 1 वाजता फोन ठेवून दिला आणि मी 3:30 पर्यंत गप्पा मारत होते. प्रीतम का कुछ दोष नहीं है. सो यस, आम्हाला सगळे टाकून गेले आहेत. कारण आम्ही आज दुपारचा कोटा केलेला आहे. आम्ही तर ठरवलेलं की मी आणि प्रांजली, सावली इफ इन केस संध्याकाळची भांडी रात्रीची भांडी घासायची. पण आज आम्ही नाही घासणार कारण आज आम्ही कामं केलेली आहेत. सो आम्ही जस्ट रेस्ट घेणार. अँड गाईज, स्टॉप जजिंग इफ यू सी मी इन दिस नाईट सूट. कारण गावी आलं की आम्ही कुठेही कसेही बसतो तर चांगली टी शर्ट आणि शॉर्ट्स खराब होतात. त्यामुळे ही मम्मीची मॅक्सी किंवा मावशीची मॅक्सी इज अ बेस्ट ऑप्शन फॉर हां. आणि ऑफकोर्स गावीच घालणार. गावीच कोण राहील इकडे जज करायला. तुम्ही कशीही राहू शकता, कशीही वागू शकता. हां, मस्त मुंबईला मला वाटत नाही घालावं. मुंबईत मी नाही घालू शकत मॅक्सी, पण गावी घालू शकते. पण इथं बघा कुछ दोष नाही. सो येस, त्यावेळी तर झोप येते. बाय. मर्जी मग आम्ही चौधरी गाईज आम्ही आलो मुरकर काकांच्या दुकानावर जायला. ये वाकडं कोण चालतं म्हणते. आणि अरे सगळे बघतायत गाववाले आम्हाला. आम्ही तिथे आज आम्ही मॅक्सीने घातली दोघींनी पण. आणि शॉर्ट्स आणि टी शर्ट घातली. अरे पण मी कालचं घाल घातलं. आणि हात दुखतोय. हां, कोंबो वेळा तुमका तर यावा घेऊया. कायचं रेडियस के प्रांजल तिला आपल्या पाठी लागली ना जेव्हा पण आपली पॅन्ट पण धावून बापरे ते आपल्याला घाबरली ॲक्च्युली. पण या आपल्याला घाबरतात सगळे गेले आहेत त्यामुळे आम्हाला लागली आहे भूक. बापरे काय आम्हाला भूक लागली आहे. आम्ही काकांकडे मॅगी घ्यायला आलो आहे. तर थंड प्रमाणात भूक लागली आहे. घरी जेवण तर आपल्याला घेऊन येणार होते पार्सल. किती सुंदर आलंय मस्त आहे यार. कॅमेरा एवढं छान कॅप्चर होत आहे ना. तर मला भूक लागली. जपान स्टाईल मध्ये बनवलं. जपान स्टाईल ना. जपान त्यांचं घर छानच आहे यार. आवडतं. माहिती आहे फुलं बघा माहिती आहे. इकडे म्हणजे तुझ्या लग्नाला आलेलो ना. बसले असू दे ना. गावची लोक साधी घातली भाई. तुझ्या लग्नाला आमच्याकडे आलेलो. चला बघूया मॅगी सापडते का आपल्याला. चला बघूया. या घरात जाऊन बघू ना. मी आली आहे गच्चीवरती. आल्यापासून मी एकदा पण नव्हती आली. कपडे घालत पण
The best thing about Gacchi is this view. Wow. आणि आमचं वायफायचं कनेक्शन कट झालंय, म्हणजे खालीच सीन झालाय. दिसतात ती थकडे का ही आबांची आहेत की काय आता. सो तोंड कमी झालं आणि आम्ही आलोय खाली दुसऱ्या वाडीमध्ये त्यांच्या सप्त्याला. इकडे इकडे प्रांजलचे मामीचे माहेर आहे. माझ्या मामीचे माहेर. पिऊने नेल कटर आणलंय. मी विचारलं का आणलंय तर बोलते नाही, एंगेजमेंट हळद लागलेल्या बायकांना. हा, नेल कटर घेऊन फिरायचं असतं. रियालिटी आहे रात्रीच. हो, आता माझी दीदी आहे ती गुड्डी दीदी, ती पण सगळे घेऊन फिरते. नेल कटर तर लोखंडाचं समथिंग काहीतरी करायचं असतं. लोखंड प्रोटेक्ट नाही ना, माझ्याकडे लोखंडाची बांगडी भेटते ना. भेटते. लाईट चांगली आहे. लावले माळ ये दिसत पण सबके चेहरे देखो, गौर से देखो. फटाके शिया सॉरी पप्पा, विसरलो मी एक गोष्ट. अरे काय मग हिंदुस्तानी घेतलं. हमने कहा है जो तुम भी कहो. So guys, I have a special member to end my vlog. काजल कानेकर. येस, तू आधी पण आली होती ब्लॉग मध्ये. अकाउंट पब्लिक आहे म्हणजे मला रिक्वेस्ट करू शकतात. काजल KK13 गाइस, to follow back नहीं मिलेगा but yes. but still follow. So that's it for today. आम्ही गेम्स वगैरे खेळले, टाइमपास केला, मजा केली आणि किती वर्षानंतर आला अरे पहिल्यांदा आलाय 7 वर्ष ऑस्ट्रेलियाला भेटलेला. So that's it for today. Don't forget to like, share, subscribe and comment down below. आणि 4 वर्ष Bye bye. आणि 4 वर्ष कुठेतरी टीमला भेटलेला आणि हा आपला. बाय गाईज. एक इन्सिडेंट झाला. ए भाईची मला वाटलं तुझ्या अंगात आलंय. गप गप. आता ना 1:30 झाले रात्रीचे आणि मामा काकावर सगळे बाहेर खेळत होते. 1:30 नाही 1:24. मग तेच होत झालं तर 1:30 आणि बाहेर जरा खेळत बसले पत्ते वगैरे. आणि आहे ना अचानक बेडरूम मधून मामी सुषमावशी पिऊ अशी निवाशी झोपलेली. अचानक सुषमावशी ओरडली आणि आम्ही सगळ्या बाहेरच्या सगळ्या बायका म्हणजे उठून बसले. बघतोय कोण ओरडलं कोणाची हिंमत नाही आज जायची. आम्ही सावलीला पाठवलं. सावली अजून बघून तोपर्यंत मामा आला. तुम्ही ओरडलात का? आणि आम्ही त्याच्या तुम्ही ओरडलात का? आम्हाला सगळ्यांना बाकीच्या गच्चीवरती टाकलं. जा 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 कोणतरी ओरडलं कर. सगळ्यांची फुल टाकलेली. त्याच्यामध्ये ही सुषमावशी ओरडली. सगळे उठून बसले. सगळ्यांच्या झोपा उडालेल्या. आम्हाला पहिलं वाटलं सगळे घाबरले. नाही आम्हाला पहिलं वाटलं पिऊच्या अंगात आले. अरे कृष्ण झोपा आता काहीच
शूट करायला